पुढची बातमी पाहूया। जमीन वादानंतर अजित पवार पुण्यामध्ये दाखल झालेत। वादानंतर अजित पवार प्रथमच पक्ष कार्यालयामध्ये आलेले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुण्याच्या पक्ष कार्यालयामध्ये अजित पवारांच्या कार्यकर्त्यांसोबत भेटीगाठी सुरू आहेत। पार्थ पवार यांच्या पुण्यातील जमीन घोटाळ्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच पुण्यामध्ये आलेले आहेत। पक्ष कार्यालयावरच पार्थ पवारांचं खासगी कार्यालय सुद्धा आहे। आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी रोहन कदम सध्या आपल्या सोबत आहेत। रोहन, पार्थ पवारांवर कालपासून आरोप होत आहेत, त्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच पुण्यामध्ये आलेले आहेत। काय भावना होती अजित पवारांची? माध्यमांसोबत त्यांनी काय संवाद साधलाय का? खरं तर माध्यमांसमोर कुठलाही संवाद जो आहे तो अजित पवारांनी साधला नाही आणि कुठल्याही प्रकारचा दौरा देखील माध्यमांपर्यंत पोहोचू न देता अजित पवार आज सकाळी जे आहेत ते त्यांच्या पुण्यातील नवीन पक्ष कार्यालय ज्या ठिकाणी शिवाजीनगर या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी आलेले आहेत आणि काही कार्यकर्त्यांसोबत बैठका ज्या आहेत त्या अजित पवारांच्या सुरू आहेत। कारण का आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत त्या पुणे जिल्ह्यामध्ये देखील होणार आहेत आणि पुणे जिल्हा हा मागील कित्येक वर्षांपासून ग्रामीण भागामध्ये राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिलेला आहे आणि दोन राष्ट्रवादी वेगळ्या नंतर पहिल्यांदाच या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ज्या आहेत त्या होणार आहेत। त्यामुळे आगामी निवडणुकांसाठी नगरपालिका असतील, नगरपंचायती असतील, जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील, या सगळ्या कार्यकर्त्यांशी हितगुज जे आहे ते बैठका जे आहेत त्या अजित पवारांकडून घेतल्या जात आहेत। सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे पुण्यातला पार्थ पवारांचा जमीन घोटाळ्याचा विषय जो मागील काही दिवसांपासून गाजतोय, त्यानंतर अजित पवार जे आहेत ते प्रथमतःच पुण्यामध्ये येत आहेत आणि या ऑफिसच्या वरतीच जे आहे ते पार्थ पवारांचं देखील ऑफिस आहे आणि खाजगी ऑफिस पार्थ पवारांच्या कंपनीचं हे सगळं पाहायला मिळतं। त्यामुळे अजित पवार या सगळ्या विषयावरती माध्यमांसमोर पुन्हा एकदा बोलणार आहेत का? कारण का काल त्यांनी व्यवहार जो आहे तो हा सगळा रद्द झाल्याची माहिती दिलेली आहे, परंतु स्टॅम्प ड्युटी भरल्याशिवाय हा व्यवहार रद्द होऊ शकणार नाही अशा प्रकारचं पत्र देखील मुद्रांक शुल्क विभागाने जे आहे ते काल रात्री उशिरा काढलेलं पाहायला मिळालेलं आहे। त्यामुळे आता आगामी काळामध्ये पार्थ पवारांची भूमिका या सगळ्या संदर्भामध्ये काय असणार आहे, अजित पवारांची नक्कीच आगामी काळामध्ये पार्थ पवारांची भूमिका काय असते हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। रोहन, तू सोबतच राहा, आणखी काही बातम्यांचे अपडेट्स तुझ्याकडून घ्यायचे आहेत।